हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024वर फोकस करून सामान्य ज्ञानाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागील झालेल्या पोलीस भरती परीक्षेमधून घेतलेले आहेत. म्हणजे जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स आहेत पोलीस भरतीचे, त्या क्वेश्चन्स पेपर्समधून जे प्रश्न वारंवार रिपीट झालेले आहेत तेवढेच प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024साठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, भारतरत्न पुरस्कार विजेते असलेले खालीलपैकी कोणी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली? तर पहा, नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे डॉक्टर डी.के. कर्वे यांनी, महर्षी कर्वे यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, डॉक्टर डी.के. कर्वे. ओके, कधी केलेली आहे? तर 5 जुलै 1916 मध्ये. ओके, या महिला विद्यापीठाचं ब्रीद वाक्य काय आहे? संस्कृत स्त्री पराशक्ती. ठिकाण कोणतंही? मुंबई. ओके, आणि त्यानंतर या महिला विद्यापीठाचं नामांतरण झालं होतं. कधी? काय? तर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, हे लक्षात ठेवा. ओके, आणि ही संकल्पना जपानच्या महिला विद्यापीठावरून घेण्यात आली होती. ओके, पुढे पाहूया. 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान डॅश डॅश येथे लढाई झाली होती? तर ती पानिपतची लढाई. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पानिपत. समोरचा प्रश्न, असामी असामी या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा, असामी असामी या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत पु ल देशपांडे. ओके, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. आता पु ल देशपांडे यांची काही महत्त्वाची साहित्य आपण पाहू. त्यामध्ये आहे बटाट्याची चाळ, गोळाबेरीज, अंमलदार, उरलं सुरलं, ती फुलराणी, वस्ती उठाव, गाठोड. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने मंत्री परिषदेचे संख्याबळ लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% पेक्षा जास्त नसावे असे मर्यादित केले? पहा, कोणत्या घटना दुरुस्तीने? तर ती आहे 91वी घटना दुरुस्ती. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 91वी घटना दुरुस्ती. कधीची आहे? 2003ची. आणि या मध्ये घटना दुरुस्तीत केंद्रीय मंत्रिमंडळातील पंतप्रधानांसह मंत्र्यांची संख्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा अधिक असू नये. ओके, आणि राज्य मंत्रिमंडळाचा जर विचार केला तर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या एकूण सदस्य संख्यांच्या 15% पेक्षा अधिक असू नये आणि तसेच 12 पेक्षा देखील कमी असू नये, या तरतुदी आहेत. ओके, पुढे पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे? तर पहा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे रे? तर तो आहे अमरावतीमध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, अमरावती. ओके, आता महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे, हे देखील लक्षात ठेवा. आणि याचं क्षेत्रफळ आहे 2768.53 चौरस किलोमीटर. ओके, पुढे पाहूया. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 या कालावधीत महाराष्ट्रातील कामकाजाच्या वयातील लोकसंख्येमध्ये डॅश डॅश टक्के गुणांची वाढ झाली. कामकाजाचे वय काय? 15 ते 59 वर्ष. आणि या वयोगटातील लोकसंख्येमध्ये डॅश डॅश टक्के गुणांची वाढ झाली आहे, तर ती 4.1%. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 4.1% इतकी. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही? कोणतं रे? दमण दीव, दादरा नगर हवेली, गोवा, गुजरात. तर ते आहे गुजरात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, गुजरात. दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली आणि गोवा ही कार्यक्षेत्रे मुंबई उच्च न्यायालयाचं. ओके, आता मुंबई उच्च न्यायालयाचा विषय निघालाय, तर याची स्थापना कधी झाली होती? 14 ऑगस्ट 1862 मध्ये. कार्यक्षेत्र आपण पाहिलं, दमण दीव, दादरा नगर हवेली, गोवा, महाराष्ट्र. ठिकाण कोणते? मुंबई येथे. आणि खंडपीठे औरंगाबाद, नागपूर, पणजी येथे आहेत. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते अर्थव्यवस्थेच्या सेवा क्षेत्राशी संबंधित आहे? पहा, अर्थव्यवस्थेचं सेवा क्षेत्र विचारलंय, मग ते काय आहे? ते आहे व्यापार. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, व्यापार. आता पहा, भारतीय अर्थव्यवस्थेची क्षेत्रे कोणकोणती? प्राथमिक, द्वितीय, तृतीय. प्राथमिक मध्ये काय येते? कृषी क्षेत्र. द्वितीय मध्ये उत्पादन क्षेत्र. तृतीय मध्ये
सेवा क्षेत्र. मग प्राथमिक क्षेत्रात कोणत्या संसाधनांचा वापर, कोणती संसाधने येतात तर नैसर्गिक संसाधने असतात. त्यामध्ये प्राथमिक क्षेत्र त्यालाच म्हणतात कृषी क्षेत्र. मग त्यामध्ये काय काय, शेतीची कामे, पशुपालन, मत्स्यपालन. ओके. त्यानंतर द्वितीय क्षेत्र त्यालाच उत्पादन क्षेत्र देखील बोललं जातं. प्राथमिक क्षेत्रातील उत्पादनावर प्रक्रिया केलेले उद्योग म्हणजे लोहपोलाद उद्योग, कापड उद्योग. आणि तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र. त्यामध्ये सेवांची निर्मिती केली जाते. उदाहरणार्थ बँक, व्यापार, बँकिंग, विमा, शिक्षण आणि औषधे तसेच पर्यटन. ओके, पुढे पाहूया. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येतो? पहा, अहमदनगर आणि सोलापूर हे दोन्ही जिल्हे महाराष्ट्रातील हे जिल्हे कृष्णा खोऱ्यात येतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. 2 आणि 1 हे दोन्ही कृष्णा नदीच्या खोऱ्यात येणारे जिल्हे आहेत. ओके. आता कृष्णा खोऱ्याबद्दल बोलतोय तर कृष्णा नदीचा विचार केला तर तिची महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर ती आहे 282 किलोमीटर. ओके. आणि जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये आहे 1400 किलोमीटर. कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? महाबळेश्वरमध्ये. तिच्या महत्त्वाच्या कृष्णा नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत? वेण्णा, कोयना, वारणा आणि पंचगंगा. आणि जिल्हे कोणकोणते आहेत? खोऱ्याचा विस्तार सांगली, सातारा, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर. ओके, पुढे पाहूया. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात युवकांचे प्रमाण कमी असलेली लोकसंख्या आहे? वयोगट आहे 15 ते 24 वर्षे आणि या वयोगटातील युवकांचे प्रमाण कमी असलेली लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. मग तो कोणता असेल? तो आहे सिंधुदुर्ग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग. पहा, कोकणातील पहा रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यातील जे तरुण आहेत मित्रांनो ते रोजगारासाठी, शिक्षणासाठी मुंबईला, ठाणे या शहरांमध्ये स्थलांतरित होत असतात आणि त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये युवकांचे प्रमाण कमी दिसून येते. ओके, पुढे पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी उत्तर प्रदेशचा वाटा. पहा, भारताच्या लोकसंख्येपैकी उत्तर प्रदेश राज्याचा वाटा किती आहे ते सांगायचं आहे तर तो आहे 16%. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 16%. आणि हा सर्वाधिक आहे मित्रांनो. ओके, उत्तर प्रदेश सर्वाधिक, भारताच्या लोकसंख्येपैकी उत्तर प्रदेश राज्याचा वाटा सर्वाधिक आहे 16%. आणि सर्वात कमी कोणाचा आहे तर तो आहे सिक्कीमचा. ओके, 0.05%. पुढे पाहूया. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नाहीत? पहा मित्रांनो, महाराष्ट्रातील मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नाहीत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. ओके, पहा, महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रात 25 जिल्हा परिषदा होता, आता 34 आहेत. आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये 100% नागरीकरण झाले असल्यामुळे येथे जिल्हा परिषदा स्थापन केल्या नाहीत. ओके, पुढे पाहूया. भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे? पहा, भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वय आहे 62 वर्ष. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 62 वर्ष. आता 15व्या घटना दुरुस्तीनुसार यापूर्वी 60 वय होतं पण 15व्या घटना दुरुस्तीने 60 वरून 62 वर्ष वय करण्यात आलं. आता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबद्दल बोलायचं झालं तर 214 ते 231 या दरम्यान त्याची तरतूद आहे. नेमणूक राष्ट्रपतींद्वारे केली जाते. ओके, आणि पात्रता काय तर किमान 10 वर्ष न्यायिक पद धारण करणे आवश्यक आहे. निवृत्ती वय सांगितलं तुम्हाला 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत आणि राजीनामा राष्ट्रपतींना संबोधून दिला जातो. पुढे पाहूया. सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसला आहे? तर पहा मित्रांनो, सुवर्णदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात वसलेला आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आहे हा किल्ला. ओके, आणि सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हाडण्याच्या सागरी किनाऱ्यावर 3 किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आली आणि ते 3 किनारी किल्ले कोणकोणते आहेत? कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी कोणता दिवस भारतातील राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो? पहा, कोणता दिवस भारतातील राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो तर पहा, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो जन्मदिवस आहे मित्रांनो तो राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. मग तो कोणता आहे तर तो आहे 31 ऑक्टोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 31 ऑक्टोबर. या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला आणि
त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस कधीपासून तर 2014 पासून साजरा केला जातो. ओके, पुढे पाहूया. विनेगार हे डॅश डॅशचे एक जलीय द्रावण आहे. पहा, विनेगार हे ॲसिटिक आम्लाचे जलीय द्रावण आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ॲसिटिक आम्ल. आता पहा, काही टार्टरिक आम्ल ऑप्शनमध्ये, तर त्याचा स्रोत काय? टार्टरिक आम्ल चीनचा आंबा द्राक्षामध्ये आढळतं. सायट्रिक आम्ल ते कशामध्ये? संत्रा लिंबूमध्ये आढळतं. त्यानंतर दह्यामध्ये कोणतं आम्ल आहे? लॅक्टिक आम्ल. मुंगीच्या चावण्यामध्ये फॉर्मिक आम्ल. मॅलिक ॲसिड आहे केळीमध्ये. ब्युट्रिक ॲसिड आहे लोण्यामध्ये. आणि ग्लुटॅमिक आम्ल आहे गव्हामध्ये. ओके, गहू. पुढे पाहूया. कोळीडोर जमातींच्या वसाहती डॅश डॅश म्हणून ओळखल्या जातात. पहा मित्रांनो, कोळीडोर यांच्या वसाहती आहेत ना, वाडे म्हणून ओळखल्या जातात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वाडे. आता जर डिटेलमध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ही जमात आहे ना, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये आढळते. यांच्या मुख्य 2 जाती आहेत, एक मासेमारी कोळी आणि शेती करणारी कोळी. तर जे आपल्या महाराष्ट्रात आहेत ते मासेमारी कोळी. ओके, आणि महाराष्ट्रात मासे मारणारी कोळी सोनकोळी या उपजातीत आढळतात, हे लक्षात ठेवा. आणि या जमातीचे मुख्य गट आहेत ढोर कोळी, मल्हार कोळी, सोनकोळी, महादेव कोळी. आणि ही जी ढोर कोळी आहे ही सर्वात कनिष्ठ समजली जाणारी जाते आणि त्यांच्या वसाहतींना वाडी म्हणून ओळखले जातं. ओके, पुढे पाहूया. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? पहा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कधी केली मित्रांनो? 1875 मध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 1875. ओके, आता आर्य समाजाबद्दल बोलायचं झालं तर याची स्थापना 1875 कधी? 10 एप्रिल 1875. ओके, 1875 पण 10 एप्रिल 1875 साली. ओके, ठिकाण आहे मुंबईमध्ये. संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती. आणि उद्देश काय तर शैक्षणिक, धार्मिक अभ्यास आणि सामाजिक सुधारणा. आणि ही एक एकेश्वरवादी भारतीय हिंदू धर्म सुधारणा चळवळ होती मित्रांनो, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. राजमाची किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? पहा, राजमाची किल्ला हा पुण्यामध्ये स्थित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पुणे. आता पुणे जिल्ह्यातील काही महत्त्वाचे किल्ले सांगतो तुम्हाला. तो आहे पुरंदर, त्यानंतर आहे राजगड, राजमाची, रायरेश्वर, लोहगड आहे, सिंहगड ज्यालाच कोंढाणा म्हणतात, प्रचंडगड आहे, तुंग आहे, धनगड आहे. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते एक इकायनोडर्माटाचे उदाहरण आहे? इकायनोडर्माटाचे उदाहरण आहे अँटेडोन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अँटेडोन. संघ इकायनोडर्माटा म्हणजे काय तर कॅल्शियम कार्बोनेटचे कडक कवच असणारे प्राणी. त्यामध्ये सी स्टारफिश, अँटेडॉन, सी लिलीचा समावेश होतो. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते एक एसआय युनिट नाही? एसआय युनिट नाही. पहा, सेल्सिअस हे एसआय युनिट नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सेल्सिअस. ओके, पहा, ज्या भौतिक राशीचे एकक हे इतर दुसऱ्या राशीवर अवलंबून नसते त्या राशीला मूलभूत एकक म्हणतात. आणि त्यापैकी एसआय पद्धत ही सर्वात स्वीकृत करण्यात आलेली पद्धत आहे. आता एसआय युनिटमधील खालील आपण काहीतरी राशी आणि एकके पाहू. पहा, लांबीचं एसआय एकक युनिट आहे मीटर, वस्तुमानाचं आहे किलोग्रॅम, काळाचं आहे सेकंद, तापमानाचं आहे केल्विन आणि विद्युतधारेचं आहे अँपियर. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पन्हाळा किल्ला महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आहे. आणि दुसरं विधान आहे पन्हाळ्याचा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या शिलाहार शासकांनी बांधला. तर ही दोन्ही विधाने 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे. पहा, कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतात पन्हाळा किल्ला आहे. त्यानंतर शिलाहार शासकांनी याची बांधणी केलेली आहे. पन्हाळ्यालाच प्रवाळदुर्ग असेही म्हणतात आणि मराठ्यांची काही काळ राजधानी देखील होता पन्हाळा. तसेच पन्हाळ्याला कोणी वेढा दिला होता मित्रांनो? तर तो सिद्दी जोहरने वेढा दिला होता पन्हाळ्याला, हे देखील लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2011 मध्ये महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या डॅश डॅश आहे. एकूण पुरुष लोकसंख्या 5.82 कोटी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 5.82 कोटी. त्यामध्ये स्त्रिया आहेत 5.4 पुरुष लोकसंख्या सांगितले 5.82 आणि एकूण लोकसंख्या किती आहे तर 11.24 कोटी. ओके, आणि त्यामध्ये
पुरुष आहेत 5.82 आणि स्त्री आहेत 5.40%. ओके, 40 कोटी. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणी देवदासी प्रथेविरोधात परिषदेचे आयोजन केले होतं? तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. समोरचा प्रश्न, सोडियम हायड्रॉक्साईड डॅश डॅश नावाने ओळखले जाते. पहा मित्रांनो, सोडियम हायड्रॉक्साईड हे कॉस्टिक सोडा या नावाने ओळखले जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कॉस्टिक सोडा. ओके, आता काही महत्त्वाची पदार्थ आणि त्याची नावे मी तुम्हाला सांगतो. ओके, पहा, सोडियम हायड्रॉक्साईड तुम्हाला सांगितलं कॉस्टिक सोडा म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर सोडियम बायकार्बोनेट बेकिंग खाण्याचा सोडा म्हणून ओळखलं जातं. विरंजक चूर्ण ऑप्शनमध्ये पहा ब्लिचिंग पावडर. ओके, विरंजक चूर्ण आहे, ब्लिचिंग पावडर त्याला बोलतात. सोडियम कार्बोनेट धुण्याचा सोडा, तसेच पोटॅशियम नायट्रेट गन पावडर तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ओके, पुढे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 वर फोकस करून सामान्य ज्ञानाच्या अतिमहत्त्वाच्या प्रश्नांवर डिस्कशन केलेले आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागे झालेल्या पोलीस भरती परीक्षांमधून घेतलेले आहेत. म्हणजे जे प्रिव्हियस पोलीस भरतीचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स आहेत आणि त्या पेपर्समध्ये जे प्रश्न वारंवार रिपीट झालेले आहेत, विचारण्यात आलेले आहेत, तेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ओके, तर जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.